नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठे. भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात मी राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्य करत आहे. मित्रांनो, आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत एरिस्टॉटलच्या संदर्भात विचार करत आहोत. एरिस्टॉटलच्या संदर्भात विचार करत असताना आपण पहिल्या भागात त्यांचा जीवन परिचय, त्यानंतर त्यांच्या विचारावर पडलेल्या प्रभावाचा विचार केला. नंतर राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहे, त्या राज्याच्या संदर्भात त्यांचे मांडलेले विचार, मग ते राज्याचे अधिकार आणि कार्याच्या संदर्भात असतील किंवा त्यानंतर राज्याचं गतिचक्र, अशा विविध भागामध्ये आपण त्यांच्या राज्यासंबंधी विचाराचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण नागरिकत्वासंबंधी एरिस्टॉटलने मांडलेल्या विचारांचा अभ्यास करणार आहोत. कारण आपण बघतो की एरिस्टॉटलने नागरिकत्वासंबंधी विचार मांडत असताना जिथे राज्य असेल तिथे नागरिक असणं अत्यंत आवश्यक आहे. पण नागरिक कुणाला म्हणायचं? मग नागरिकत्वासंबंधी एरिस्टॉटलने केलेली व्याख्या काय आहे? नागरिकत्वाच्या संदर्भात एरिस्टॉटलने कुणाला नागरिक म्हटलंय, म्हणजे राज्याने नागरिकत्व देताना कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे, या संदर्भातले त्यांचे विचार आपण बघणार. म्हणून नागरिक होण्यासाठीच्या ज्या अटी आहेत त्या अटींचा विचार, एरिस्टॉटलच्या मते कोणत्या अटी असल्या पाहिजे त्याचा विचार आपण या भागात करणार. तसेच एरिस्टॉटलच्या नागरिकत्वासंबंधी जे विचार मांडले त्याच्यावर काही लोकांनी आक्षेप घेतले. मग त्या आक्षेप किंवा त्यांच्या विचारावर केली गेलेली जी टीका आहे त्या टीकेचं विवेचनही आपण या भागात करणार. मित्रांनो, आता आपण एरिस्टॉटलच्या नागरिकत्वासंबंधी विचाराचं जे विवेचन त्यांनी केलेलं आहे त्या विवेचनाचा जर विचार केला तर मित्रांनो, दी पॉलिटिक्स नावाचा जो ग्रंथ आहे, अतिशय फेमस असलेलं पुस्तक, अतिशय प्रसिद्ध आहे, कारण राजकीय विचार एरिस्टॉटलने दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथात लिहिले. तर या दी पॉलिटिक्स नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये एरिस्टॉटलने जे विचार मांडले त्या विचाराचा जर आपण अभ्यास केला तर मित्रांनो, राज्याची संकल्पना मांडत असताना किंवा राजकीय विचार मांडत असताना या दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथातल्या तिसऱ्याच भागामध्ये, म्हणजे थर्ड पार्टमध्ये, या ठिकाणी आपण बघतो की एरिस्टॉटलने नागरिकत्वासंबंधी विचार मांडले. मग इथे राज्य आहे तर तिथे नागरिकत्व असेल, मग हे नागरिकत्व आपण कोणाला देणार? तर मित्रांनो, आजचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की आज जन्मानुसार नागरिकत्व दिलं जातं. कारण आज मी भारताच्या भूमीत इथे जन्माला आले तर मला नागरिकत्व प्राप्त होणार आहे. काही ठिकाणी आपण पाहतो वंशानुसार नागरिकत्व प्राप्त होतं. जसं इथे आमचे आईवडील राहिले आणि मी उद्या फॉरेनला गेले, तिकडनं मी पुन्हा आले तर इथे मला वंशानुसार सुद्धा नागरिकत्व मिळतं. वयाचा विचारसुद्धा नागरिकत्व देताना केला जातो. मित्रांनो, सुरुवातीला आपल्या भारतामध्ये नागरिकत्व देताना वयाचा विचार केला गेला होता, तो वयाच्या 21व्या वर्षाचा. याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली आणि या 61व्या घटना दुरुस्तीनुसार आपण पाहतो ही वयोमर्यादा आता कमी करण्यात आलेली आहे. ही वयोमर्यादा आता किती झालेली आहे? 18 वर्ष. म्हणजे वयानुसार सुद्धा नागरिकत्व दिलं जातं. म्हणून ज्या व्यक्तीने आपल्या वयाची 18 वर्ष पूर्ण केली असेल, मग स्त्री असेल, पुरुष असेल, शहरातील असेल, ग्रामीण भागातील असेल, शिक्षित असेल, अशिक्षित असेल, अशा सर्व स्त्री पुरुषांना, मग कोणत्याही जातीची, धर्माची, वंशाची, पंथाची असेल, त्या सर्वांना नागरिकत्व दिलं आहे ना. म्हणून वयाचा विचार इथे केवळ केलेला आहे, वय वर्ष 18. केवळ वेडे सोडू ना, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून वयानुसार नागरिकत्व दिलं जातं. मित्रांनो, मताधिकार जो आहे तो मताधिकार सुद्धा आपल्याला कुणाला मतदानाचा अधिकार आहे तर इथे वयाचा विचार केला जातो. त्यानंतर अधिवास, म्हणजे तुम्ही कुठे राहतात, तुमचा रहिवास कुठे, तुम्ही नागरिकत्व कोणत्या देशाचं स्वीकारला त्याचा जर विचार केला तर अशा वेगवेगळ्या घटकांच्या आधारावर आधुनिक काळामध्ये नागरिकत्व दिलं जातं. म्हणून जन्म असेल, वंश असेल, वय असेल, मताधिकार असेल किंवा अधिवास असेल, या तत्वांच्या आधारावर आधुनिक काळामध्ये आपण पाहतो मताधिकार दिले गेलेत. पण मग हे मताधिकाराची आजची संकल्पना एरिस्टॉटलला मान्य होती का? तर मित्रांनो, ती मान्य नाही, हे लक्षात घ्या. कारण एरिस्टॉटलला आजच्या काळामध्ये जे नागरिकत्वाची संकल्पना आहे ती अजिबात मान्य नव्हती. त्यांचं म्हणणं आहे की जे लोक राज्यकारभारात भाग घेतात, मित्रांनो इथे लक्षात घ्या, ज्या लोकांचं पार्टिसिपेशन पॉलिटिक्समध्ये आहे, म्हणजे ॲक्टिव्हली पार्टिसिपेटेड जर पर्सन असेल तर त्यालाच नागरिकत्व द्यायचं, अशा पद्धतीचा विचार एरिस्टॉटलने इथे मांडला. मित्रांनो, एरिस्टॉटलच्या मते राज्यकारभारात ज्या व्यक्ती सहभागी होतात, म्हणजे आता कोण व्यक्ती सहभागी होतात तर इथे लक्षात घ्या की कोणाला राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार आहे, याच्या संदर्भात सुद्धा एरिस्टॉटलने विवेचन केलं आहे. त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. पण इथे एरिस्टॉटलने ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करताना सांगितलं की ज्या व्यक्ती राज्यकारभारात भाग घेतात त्यांनाच केवळ नागरिकत्व दिलं जावं. म्हणून नागरिकत्व देताना पार्टिसिपेशन इन पॉलिटिक्स हे अतिशय महत्त्वाचं तत्त्व एरिस्टॉटलने इथे ठरवलं. मित्रांनो, एरिस्टॉटलने नागरिकत्वासंबंधी विचार मांडत असताना नागरिकत्वाची जी व्याख्या दिली ती आपल्या दी पॉलिटिक्स नावाच्या ग्रंथाच्या 3ऱ्या भागात दिलेली आहे.
या तिसऱ्या भाग्यामध्ये जी व्याख्या दिली आहेत ना, त्या व्याख्याचा जर विचार केला तर इथे लक्षात घ्या की अरिस्टॉटलने जी व्याख्या केली आहे नागरिकत्वासंबंधी, त्याचं आपण मराठीत रूपांतर जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नागरिक म्हणजे अशी व्यक्ती, लक्षात घ्या, नागरिक म्हणजे कोण? अशी व्यक्ती की जी न्याय शासनात आणि विधिनियमाच्या निर्मितीच्या कार्यात, म्हणजे जी व्यक्ती न्यायदान कार्यामध्ये किंवा जी कायदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते. म्हणून सर्वसाधारण विधिमंडळ सदस्य या नात्याने ती भाग घेते. म्हणजे जेव्हा आपण कायदेमंडळाचे सदस्य बनू, कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत आपला सहभाग असेल किंवा कायदा निर्मिती केली की त्याच्या अंमलबजावणीचा विषय निश्चित येणार, म्हणून कार्यकारी मंडळात आपला सहभाग असेल आणि न्यायदानाच्या प्रक्रियेत आपला सहभाग असेल. म्हणून शासनाची जी 3 अंग आहेत, कायदा तयार करायचा, त्याची अंमलबजावणी करायची आणि न्याय द्यायचा, या राज्यकारभाराच्या प्रक्रियेमध्ये जी व्यक्ती सहभाग घेत असेल, अशा पद्धतीने या राज्याच्या या दोन्ही कार्यात, एकतर न्यायदानाची प्रक्रिया किंवा कायदा निर्मितीची प्रक्रिया, या दोन्ही कार्यात किंवा एका कार्यात, दोन्ही असलं तर अतिउत्तम, अन्यथा दोन्हीपैकी एका कार्यात जर ती भाग घेत असेल तर ती व्यक्ती नागरिक ठरते. म्हणजे लक्षात घ्या की कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत किंवा न्यायदानाच्या प्रक्रियेत जी व्यक्ती सहभाग घेते, म्हणजे याचाच अर्थ काय झाला की राज्यकारभारामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे, जी शासनाचं कार्य करणारी संस्था आहे त्या संस्थेमध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे, मग त्या दोन्ही संस्थेत असेल किंवा एका ठिकाणी असेल, अशा व्यक्तींना नागरिकत्व देण्याच्या संदर्भातला विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, यानंतर आपण जर विचार केला तर इथे लक्षात घ्या की नागरिकत्व देताना सुद्धा अरिस्टॉटलने राज्यघटना हा महत्त्वाचा भाग मांडला आहे. तर नागरिकत्व जर द्यायचं असेल तर त्याच्यासाठी संविधानात काही तरतूद आहे का, ज्याला आपण राज्यघटना म्हणतो. म्हणून अरिस्टॉटलचं म्हणणं आहे की राज्यघटना म्हणजेच नागरिकत्वाचा पाया आहे. कारण नागरिकत्व जर आपल्याला कुठनं मिळत असेल तर आपल्या संविधानामध्ये तशी तरतूद असली पाहिजे. आणि म्हणून इथे लक्षात घ्या की कायदे निर्मिती असेल, न्यायाची बाब असेल किंवा प्रशासन असेल, कारण आपण पाहतो की जेव्हा कायदा करायचा असेल तर त्याची अंमलबजावणी असेल, तर अंमलबजावणी म्हणजे प्रशासन, या क्षेत्रामध्ये व्यक्तीला जेव्हा राज्यकारभारात संधी मिळते, म्हणून कायदा तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं किंवा न्याय देणं, या प्रक्रियेत किंवा या क्षेत्रामध्ये व्यक्तीला जर राज्यकारभारात संधी मिळाली आणि ही मिळालेली जी जबाबदारी, आता मला जर मी कायदेमंडळाचे उद्या सदस्य झाले तर माझ्याकडे कायदा तयार करण्याची जबाबदारी आली आणि ही जबाबदारी मात्र मी काळजीपूर्वक पार पाडत असेल, हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे केअरफुली आपण ती जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी जी आहे ना ती आपल्याकडे सोपवलेली, ती जर आपण पार पाडू ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त होतो किंवा आपण नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपला समावेश केला जातो. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडला. म्हणून नागरिकत्व देताना सुद्धा केवळ तुमचा सहभाग महत्त्वाचा नाही, म्हणून सहभागाबरोबर तुमची जबाबदारी आहे का, तुम्ही आपलं काम कर्तव्यदक्षपणे पार पाडतात का, हा भाग सुद्धा या ठिकाणी इथे लक्षात घेतलेला आहे. आणि जे लोक राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभारात भाग घेतात तेच खऱ्या अर्थाने नागरिक ठरतात. म्हणून इथे लक्षात घ्या, घटनेचं सर्वश्रेष्ठत्व अरिस्टॉटलने मान्य केलं आहे. अरिस्टॉटलच्या मते राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून नियमानुसारच काम करणारी व्यक्ती पाहिजे. मग कायदा तयार करत असताना आज मी सत्तेवर आले आणि माझ्या मनाप्रमाणे मी राज्यकारभार करेल असं चालणार नाही. जी नियमावली आपण तयार केली, ज्या नियमावलींचं एकत्रीकरण करून आपण जे संविधान तयार केलं, या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसारच आपण कायदा केला पाहिजे. कारण जे लोक राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभारात भाग घेतात ना, त्यांनाच खऱ्या अर्थाने नागरिकत्व प्राप्त होतं. अशा प्रकारचा विचार इथे आपण अरिस्टॉटलने मांडलेला बघतो. पण मित्रांनो, नागरिकत्व कुणाला प्राप्त होणार याचा विचार केला आहे ना, ज्या राज्यकारभारात सहभागी होणार. मग आता प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो की राज्यकारभारात सहभागी होण्यासाठीची संधी कुणाला प्राप्त होणार. म्हणून नागरिकत्वाच्या काही अटी आहेत आणि या अटी अरिस्टॉटलने सांगितल्या. म्हणून नागरिकत्वाच्या अटी पूर्ण करून जो राज्याची अधिकार पदे भूषवितो, म्हणजे इथे लक्षात घ्या, मला नागरिकत्व प्राप्त करायचं आहे तर मला आधी काही कंडिशन्स ज्या त्यांनी टाकून दिलेल्या आहेत त्याची पूर्तता मी केली का, तरच मी राज्याच्या विशिष्ट पदावर काम करेल. उदाहरणार्थ मी कायदेमंडळाचे सदस्य होईल किंवा मी न्यायमंडळाचं काम करेल एक जज म्हणून त्या ठिकाणी. अशा पद्धतीने मग न्यायदानाचं काम असेल किंवा धोरणाच्या अंमलबजावणीचं म्हणजे प्रशासकीय कामकाज म्हणजे कार्यकारी स्वरूपाची कामं असतील, यामध्ये मी भाग घेतो, तोच खऱ्या अर्थाने राज्याचा नागरिक आहे. म्हणून इथे लक्षात घ्या की नागरिकत्वाच्या अटी आधी पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. मग साहजिकच नागरिकत्व मला जर प्राप्त करायचं असेल किंवा तुम्हालाही नागरिकत्व प्राप्त करायचं असेल तर अरिस्टॉटलच्या मते कोणत्या अटी त्यांनी घालून दिल्या आहेत त्या अटींचा सुद्धा विचार इथे आपण करणं गरजेचं आहे.
कारण नागरिकत्वासाठीची पहिली अट त्यांनी जी घातली की पहिली अट काय आहे की ती व्यक्ती बुद्धिमान पाहिजे. म्हणजे नुसतं साधी व्यक्ती नको, ती बुद्धिमान पाहिजे, तशीच ती गुणवान पाहिजे. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की राज्यकारभारामध्ये सहभाग घेण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे मी सर्वसामान्य व्यक्ती असेल तर मी राजकारणात जायचं का? कारण पूर्ण देश मला चालवायचा आहे, कायदा करायचा आहे, न्याय द्यायचा आहे. मग हे काम करण्यासाठी ती व्यक्ती बुद्धिमान पाहिजे, ही पहिली कंडिशन टाकली. नुसतीच बुद्धिमान असून चालणार नाही तर ती गुणवान पण असली पाहिजे, ती सद्गुणी असली पाहिजे. आणि तिसरी कंडिशन काय टाकली की तिच्यामध्ये तितकी कॅपॅसिटी, क्षमतासुद्धा असली पाहिजे. जर माझी शारीरिक क्षमता नसेल किंवा मानसिक क्षमता नसेल तर मित्रांनो मी न्याय देऊ शकणार नाही. म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी सोपवली आहे ती पूर्ण करण्यासाठी मला क्षमतासुद्धा विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे ॲरिस्टॉटलने पहिली कंडिशन सांगितली की जो व्यक्ती नागरिक होऊ इच्छितो आहे ना, मला आता नागरिकत्व प्राप्त करायचं आहे. नागरिकत्व प्राप्त करणं म्हणजे मला राज्यकारभारात सहभाग घ्यायचा आहे. तर पहिली गोष्ट आता माझ्याकडे काय पाहिजे? यस, मी बुद्धिमान पाहिजे, मी गुणवान पाहिजे. आणि तिसरी कंडिशन आहे माझ्यामध्ये क्षमता पाहिजे. या कंडिशन जिथे असतील ती व्यक्ती नागरिक होण्यासाठी पात्र ठरते, म्हणजे राज्यकारभारात सहभागी होण्यासाठी ती पात्र ठरते. ओके. आता दुसरी गोष्ट काय सांगितली की राज्यकारभारात सहभागी होण्यासाठी धनिक लोक पाहिजे, म्हणजे श्रीमंत लोकांनाच नागरिकत्व देण्यात यावे. आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, मित्रांनो आज आपण श्रीमंत गरीब असा भेद करत नाही, पण ॲरिस्टॉटलने हा भेद का केला? तर हा भेद करण्याच्या मागचं कारण जर आपण जाणून घेतलं तर मित्रांनो इथे लक्षात घ्या, त्या काळात गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. मग ज्या व्यक्ती श्रीमंत होत्या त्यांच्याकडे सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारची संपत्ती असायची. मग या सजीव संपत्तीमध्ये गुलामांचा समावेश होता. मग ज्या व्यक्ती श्रीमंत असतील त्यांच्याकडे कामासाठी गुलाम असायचे, घरामध्ये काम करणारी स्त्री असायची, त्याच्यानंतर शेतातली कामं असेल, घरातली इतर कामं असतील, जे शारीरिक श्रमावर आधारित कामं आहे ती गुलामांकडनं केली जायची. आता साहजिक आहे की माझ्या घरामध्ये 4 लोक काम करणारे असतील तर मला रिकामा वेळ मिळेल. मग माझा जो फावला वेळ आहे तर मी बुद्धिमान आहे आणि माझ्याकडे फावला वेळ आहे. बुद्धिमान कोण? जो धनिक आहे, श्रीमंत आहे, ज्याला पैसा कमवण्याची क्षमता आहे. मग इथे त्यांनी विचार केला की ज्या व्यक्ती श्रीमंत आहेत त्या खऱ्या अर्थाने बुद्धिमान, गुणवान आणि क्षमतापूर्ण आहे. आणि त्या आधारावर त्यांनी विचार केला की ज्या धनिक व्यक्ती आहेत त्यांच्याकडे जर नोकर चाकर असतील, घरामध्ये गुलाम असतील तर त्यांच्याकडे फावला वेळ आहे. मग अशा व्यक्ती आपला फावला वेळ किंवा आपल्या वेळेचा सदुपयोग आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी करू शकतात. म्हणून दुसरी कंडिशन काय टाकली की केवळ धनिक लोकांना, श्रीमंत लोकांनाच इथे नागरिकत्व देण्यात यावे. ओके. यानंतरची तिसरी गोष्ट इथे लक्षात घ्या की आता आपल्याला नागरिकत्व प्राप्त करायचं आहे. तर नागरिकत्व प्राप्त करत असताना या ठिकाणी त्यांनी विवाह संस्था, म्हणजे त्या व्यक्तीचं लग्न झालेलं पाहिजे, ती कुटुंबाचे सदस्य पाहिजे आणि तशीच ती वित्तसंस्था म्हणजे आर्थिक व्यवहाराची संस्था, याचा सभासद असणाऱ्या व्यक्तीलाच केवळ नागरिकत्वाचा दर्जा देण्यात यावा. म्हणून नागरिकत्वाचा दर्जा देताना सुद्धा बघा कुटुंब संस्था, विवाह संस्था आणि वित्तसंस्था याचा विचार या ठिकाणी ॲरिस्टॉटलने केला. अशा प्रकारची तिसरी कंडिशन ॲरिस्टॉटलने मित्रांनो त्या ठिकाणी टाकलेली आहे. यानंतर आपण चौथ्या कंडिशनचा विचार केला तर गुलामांना नागरिकत्वाचा दर्जा देण्यात येऊ नये, हे लक्षात घ्या. आता गुलाम कोण? की ज्यांना स्वतःची बुद्धी नाही, जे गुणवान नाहीत, जे क्षमता नाही, असा विचार त्यांनी गुलामांच्या बाबतीत केला. म्हणून ज्या व्यक्ती गुणवान आहेत त्याच राजकारणात पाहिजे. मग गुलामांना तिथे राजकारणात येण्याचा विषय नाही, कारण गुलामांकडे तितकी बुद्धिमत्ता नाही किंवा ते गुणवान नाही. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी ॲरिस्टॉटलने केला. म्हणून ॲरिस्टॉटलने ही कंडिशन्स टाकली की जे गुलाम आहे त्यांना नागरिकत्वाचा दर्जा देण्यात येऊ नये. कारण नागरिकत्वाचा दर्जा देताना काही निकष त्यांनी ठेवलेले आहेत, त्यामुळे इथे गुलाम त्या नागरिकत्वामध्ये बसत नाही. अशा प्रकारचा विचार मित्रांनो इथे ॲरिस्टॉटलने केला. नंतर नागरिकत्वाच्या अंगीसुद्धा चांगला राज्यकर्ता आणि चांगले प्रजाजन हे दोन्ही गुण असले पाहिजे. म्हणजे मी सत्तेवर आले तर मी राज्यकर्ता बनणार आहे, पण राज्यकर्ता म्हणून देश चालवणं, लोकांना आदेश देणं हे मला जमलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर एक चांगलं प्रजाजन म्हणून आपली जी कर्तव्य आहेत ती कर्तव्यसुद्धा मला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून दोन्ही गोष्टी पाहिजे. चांगलं राज्यकर्ता पण पाहिजे, चांगलं प्रजाजन आहे. या दोघांसाठी जे गुणांची आवश्यकता आहे त्या गुणांचं संमिश्रीकरण या ठिकाणी राज्यकर्ता होण्यासाठी पाहिजे. म्हणून राज्यकर्ता होण्यासाठी म्हणजेच नागरिकत्व प्राप्त करण्यासाठीच्या या गुणांचा विचार मित्रांनो या ठिकाणी ॲरिस्टॉटलने केला. याशिवाय आपण पाहतो की ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना नागरिकत्व देऊ नये, कारण ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं की स्त्रियांना नागरिकत्व जर आपण दिलं तर घरची कामं कोण सांभाळणार?
मुलांकडे कोण लक्ष देणार? कारण स्त्रियांना मुलांना पालनपोषण करण्याची जबाबदारी महत्त्वाची आहे आणि म्हणून स्त्रियांना राजकारणामध्ये येण्याची आवश्यकता नाही, म्हणून स्त्रियांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये अशा प्रकारचा विचार ॲरिस्टॉटलने मांडला. मित्रांनो, ॲरिस्टॉटलचे गुरु प्लेटोचा जर विचार केला तर प्लेटोंनी मात्र स्त्री आणि पुरुष असा भेद कुठेच केला नाही. पण ॲरिस्टॉटलने मात्र राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी केवळ पुरुषांना दिली, स्त्रियांना नाही. म्हणून स्त्रियांना त्यांनी नाकारलं. दुसरी गोष्ट, मुलांना नाकारलं, कारण मुलं लहान असतात, त्यांची बुद्धी ही परिपक्व नसते. आजही आपण पाहतो वय वर्ष 18च्या आतील मुलांना आपल्याकडे नागरिकत्व दिलं जात नाही, कारण मुलांची शारीरिक आणि मानसिक विकास होणंच म्हणजे लहान वयात होत नाही. ते होण्याची जी पात्रता आहे ती आता अलीकडे आपण पाहतो वयाच्या 18व्या वर्षी आपण मांडलेली आहे. म्हणून 18व्या वर्षी जर मुलगा परिपक्व किंवा पूर्वी 21वं वर्ष गृहीत धरलेलं होतं, म्हणून आजही आपण पाहतो मुलांना नाही. आणि तशाच पद्धतीने ॲरिस्टॉटलने मुलांना नागरिकत्व देण्यात येऊ नये अशा प्रकारचा इथे विचार मांडला. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की जे लोक शारीरिक श्रम करतात, आता शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्ती कमी बुद्धीच्या असतात किंवा ज्या गुणवान नाहीत, अशा व्यक्तींना इथे शारीरिक श्रम करावे लागतात. मग तो शारीरिक श्रम करणारा शेतकरी असेल किंवा कामगार असेल, यांना सुद्धा नागरिकत्व देण्यात येऊ नये. म्हणजे लक्षात घ्या की नागरिकत्व कुणाला नाही, तर स्त्रियांना नाही, मुलांना नाही, तसंच शारीरिक श्रम करणारा मग तो शेतकरी असेल, कामगार असेल किंवा घरामध्ये काम करणारा गुलाम असेल किंवा शेतात काम करणारा गुलाम असेल. म्हणून इथे अशा पद्धतीने शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तीला नागरिकत्व न देण्याच्या बाबतीत सुद्धा ॲरिस्टॉटलने विचार इथे मांडलेला आपण पाहतो. यानंतर इथे आपण लक्षात घ्या मित्रांनो की ॲरिस्टॉटलच्या मते पुढील व्यक्ती नागरिक असू शकत नाही. म्हणजे मला नागरिक व्हायचं आहे तर काय पात्रता पाहिजे, त्या पात्रतेच्या अटीचा विचार केला. पण आता इथे ॲरिस्टॉटलचं असं पुढचं मत काय दिलंय की कोणत्या व्यक्ती नागरिक असू शकत नाही. म्हणजे इथे लक्षात घ्या की अटी कोणत्या असल्या पाहिजे आणि कोण नागरिक होऊ शकत नाही याचा जर विचार केला तर कोणत्याही भूप्रदेशात विशिष्ट काळ राहणारी व्यक्ती नागरिक असू शकत नाही. आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये विशिष्ट कालावधी जर व्यक्ती राहिला तर त्याला नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो आणि ती नागरिक होऊ शकते. इव्हन आपण सुद्धा विदेशात गेलो आणि तिथे काही काळ आपला रहिवास असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नागरिकत्व प्राप्त होऊ शकतं. पण इथे कोणत्याही भूप्रदेशात विशिष्ट काळ राहणारी जी व्यक्ती असेल तर तिला नागरिकत्व असू शकत नाही. आज आपण अधिवास ही नागरिकत्वाची जी पात्रता मांडली आहे, ही पात्रता मात्र ॲरिस्टॉटलला मान्य होती का? तर नाही. त्यांचं म्हणणं आहे राज्यात राहणारे विदेशी नागरिक जे असतात किंवा आपल्या राज्यात राहणारे जे काही गुलाम असतात यांना नागरिकत्व प्राप्त होईल, परंतु त्यांना आपण नागरिक म्हणता येणार नाही. म्हणजे आपण त्यांना नागरिकत्व देणार पण त्यांना आपण नागरिक म्हणणार नाही, अशा पद्धतीचा विचार. म्हणजे नागरिकत्व देताना अधिवास हा विषय जो आज आपण पाहतो ती कल्पना त्या ठिकाणी ॲरिस्टॉटलला मान्य नव्हती. दुसरी गोष्ट आपण पाहतो वंशानुसार नागरिकत्व जे दिलं जातं. आज माझे आईवडील जर भारतात रहिवास करत असतील आणि मी फॉरेनला असेल, 10 वर्षांनी मला असं वाटलं की मला भारताचं नागरिकत्व पुन्हा पाहिजे, तर वंशाच्या आधारावर मी इथे नागरिकत्व प्राप्त करू शकते. म्हणून वंशानुसार नागरिकांच्या पोटी जन्माला आलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यासुद्धा नागरिक होऊ शकत नाही. कारण आई वडील नागरिक आहेत म्हणून दुसरीकडे जन्माला आलेले जे व्यक्ती म्हणजे आता जन्म माझा विदेशात झालाय आणि मी जर भारताचं नागरिकत्व मागते तर इथे त्यांना नागरिकत्व देण्यात येऊ नये, कारण जन्म विदेशात आहे. म्हणून त्या ठिकाणी अधिवास आणि वंश या दोन्ही गोष्टींच्या आधारावर ॲरिस्टॉटलने मात्र नागरिकत्व या ठिकाणी नाकारलेलं आपण पाहतो. मित्रांनो, यानंतर आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की तिसरी कंडिशन त्यांनी टाकली की राज्यातील मताधिकार यापासून वंचित असलेल्या व्यक्तींना सुद्धा नागरिकत्व देण्यात येऊ नये. म्हणजे नागरिकत्व कुणाला प्राप्त होणार नाही? ज्या व्यक्तींना आपण मतदानापासून वंचित ठेवलं आहे. काही कंडिशन्स असतात, मत कोण देणार, तर ज्यांना वंचित ठेवलं, मग स्त्रियांना वंचित ठेवलं आहे, मुलांना वंचित ठेवलं आहे, गुलामांना वंचित ठेवलं आहे, शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तीला इथे वंचित ठेवलं आहे. मग अशा व्यक्ती त्या राज्याच्या नागरिक होऊ शकत नाही. अशा पद्धतीची कंडिशन इथे ॲरिस्टॉटलने मांडली. चौथी गोष्ट आपण इथे पाहतो की अल्पवय आहे, लहान मुलं आहेत, ज्यामुळे मुलांचं नावच आपण मतदार यादीत समाविष्ट करत नाही. कारण मुलांचे शारीरिक विकास झालेला नाही, मानसिक विकास नाही आणि अशा अपरिपक्व व्यक्तींना आपण नागरिकत्व देऊ नये, म्हणून मुलांना सुद्धा देण्यात येऊ नये अशा प्रकारची एक कंडिशन इथे टाकली. आणि एवढंच नाही तर जे वृद्ध लोक आहेत ज्यांची क्षमता कमी झाली आहे, कारण आपण तिथे बघितलं की ॲरिस्टॉटलने बुद्धिमान, गुणवान आणि क्षमता म्हणून ज्या वयानुसार आपण पाहतो व्यक्तीची क्षमता ही कमी कमी होत जाते, म्हणून वृद्धांची नागरिकांच्या कर्तव्यातून मुक्तता झाली पाहिजे. म्हणून म्हातारे झाले की आपण त्याला नागरिकत्वातनं बाहेर ठेवा, राज्यकारभारातनं बाहेर ठेवा.
कारण त्यांची क्षमता कमी झालेली असते. अशा पद्धतीचा विचार ॲरिस्टॉटलने या ठिकाणी मांडला. म्हणून मुलांना आणि वृद्धांना या दोन्हींना नागरिकत्व देण्यात येऊ नये, कारण मुलं लहान असतात, त्यांची क्षमता कमी पडते. काही व्यक्ती जेव्हा वयाने जास्त होतात तेव्हा त्यांची क्षमता कमी पडते. म्हणून वृद्ध आणि या ठिकाणी मूल या दोघांना नागरिकत्वाचं देऊ नये अशा प्रकारची या ठिकाणी कंडिशन ॲरिस्टॉटलने त्या काळात मांडली. मित्रांनो, यानंतरचा जर आपण 5वा भाग बघितला की कोणत्या व्यक्तींना नागरिक होता येणार नाही, तर इथे शासनामध्ये भाग घेण्याचा अधिकार ज्या व्यक्तींना नाही. आता शासनामध्ये भाग घेण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीला नाही त्याचा जर विचार केला तर मित्रांनो, ज्यांना मतदानाचा अधिकार नाही अशा व्यक्ती स्त्री आहे, मुलं आहेत, त्यानंतर वृद्ध आहेत आणि ज्यांनी शारीरिक श्रम करतात असे गुलाम किंवा शेतकरी किंवा कामगार जो वर्ग असेल, म्हणजे जो संपत्तीच्या दृष्टिकोनातनं गरीब असेल, अशा व्यक्तींना या ठिकाणी राज्यकारभारात भाग घेता येत नाही. आणि ज्या व्यक्ती राज्यकारभारात भाग घेत नाही आहे ना शासन कार्यामध्ये, मग कायदा तयार करण्याचं काम असेल किंवा त्याची अंमलबजावणी करणारं कार्यकारी मंडळात तुमचा समावेश नसेल किंवा न्यायमंडळात तुम्हाला जर काम नसेल, तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी नागरिकत्व देण्यात येऊ नये अशा प्रकारचा विचार मित्रांनो या ठिकाणी ॲरिस्टॉटलने मांडला. त्यानंतरचा जर मुद्दा आपण बघितला तर ज्यांचं उदरनिर्वाह हा शेतीवर आहे, म्हणजे शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा गुलाम आहेत अशा व्यक्तींना सुद्धा नागरिकत्व देण्यात येऊ नये. आता ज्या व्यक्तींचं पूर्ण अर्थार्जनच शेतीवर आहे, कष्ट करण्यावर आहे, शारीरिक श्रम करण्यावर आहे आणि अशा व्यक्ती जर श्रीमंत नसतील तर त्यांना मात्र आपण व्यक्ती कोणी असो, शारीरिक श्रम करणारी किंवा गुलाम असो, यांना नागरिकत्व देण्यात येऊ नये. त्यानंतर आपण पाहतो राज्यातील कायद्याने संरक्षित असलेल्या व्यक्तींना सुद्धा नागरिक म्हणता येणार नाही. समजा एखाद्या देशाने दुसऱ्या देशावर आक्रमण केलेलं आहे आणि तिथल्या राज्याला जिंकल्यानंतर तिथल्या नागरिकांना आपण इथे आपलं गुलाम बनवलं आहे, म्हणून कायद्याने संरक्षित केलेल्या व्यक्तीला सुद्धा नागरिकत्व देता येणार नाही. अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी ॲरिस्टॉटलने नागरिकत्वासंबंधी मांडल्या. म्हणून पुढील व्यक्ती हे नागरिक होऊ शकत नाही, म्हणजे कोण व्यक्ती नागरिकत्व होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा मार्ग आहे की ज्या श्रीमंत आहेत त्याच नागरिक, ज्या गरीब आहे किंवा ज्या वयाने लहान आहेत, ज्या गुणवान नाहीत, त्या ठिकाणी आता गुणवान ते कसं ठरवायचं हा नंतरचा विषय. तर मित्रांनो, अशा प्रकारे बुद्धिमान, गुणवान आणि त्या ठिकाणी आपण बघितलं की ज्यांच्याकडे क्षमता आहे अशाच व्यक्तींना नागरिकत्व देण्याच्या संदर्भातला विचार ॲरिस्टॉटलने मांडला. ॲरिस्टॉटलचं म्हणणं आहे की नागरिकत्व हा एक विशेष गुण आहे, कारण तो एक तुमच्यामधला एक चांगला गुण आहे. कारण नागरिक होण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? येस, बुद्धिमत्ता पाहिजे. नंतर दुसरी गोष्ट काय पाहिजे? आपल्या व्यक्तिमत्वाची पात्रता. नंतर व्यक्तीच्या अंगी ही पात्रता किंवा क्षमता असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यामुळे वंशतत्व आणि भूमितत्व, मित्रांनो इथे लक्षात घ्या, वंशतत्व आणि भूमितत्व यांच्या आधारावर नागरिकत्व देण्यास मात्र ॲरिस्टॉटलने विरोध केला. कारण आपण बऱ्याचदा पाहतो की वंशतत्वाचा विचार केला जातो की या वंशाची व्यक्ती आहे तिला नागरिकत्व देऊ नका, किंवा भूमितत्वानुसार या देशातली म्हणून तिला देऊ नका, अशा पद्धतीचा विचार केला गेला. पण मित्रांनो, इथे ॲरिस्टॉटलचं म्हणणं आहे की मी समजा गुलाम आहे आणि माझ्या पोटी जन्माला आलेला मुलगा जर बुद्धिमान असेल, गुणवान असेल, चातुर्यवान असेल, अशा व्यक्तीला त्याच्याकडे क्षमता असेल तर त्याला मात्र या गुलामातनं मुक्तता करून त्याला राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी दिली पाहिजे, म्हणजे त्याला नागरिकत्व दिलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी ॲरिस्टॉटलने केला. म्हणून वंश आणि भूमितत्व या दोन गोष्टींच्या आधारावर तुम्ही त्याला बंदिस्त करू नका. ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे, ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि ज्यांना म्हणजे ज्या इंटेलिजंट व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना या ठिकाणी नागरिकत्व बहाल करण्यात यावं. म्हणून वंशानुसार हे नागरिकत्व बहाल करू नये आणि भूमितत्वाचाही इथे विचार करू नये. अशा प्रकारे अतिशय व्यापक दृष्टिकोन काही बाबतीत ॲरिस्टॉटलने इथे स्वीकारलेला आपल्याला दिसतो. पण स्त्रियांच्या बाबतीत, मुलांच्या बाबतीत तर ठीक आहे, पण स्त्री आहे, वृद्ध आहे, यांचा जर विचार केला तर ॲरिस्टॉटलने त्यांना नाकारलं आहे. वास्तविक वृद्धांकडे अनुभव असतो, या अनुभवाच्या बळावर त्या काही गोष्टी, त्या चांगल्या गोष्टी सांगू शकतात किंवा मागच्या गोष्टींचं त्या ठिकाणी माहिती देऊ शकतात. पण मित्रांनो, इथे वृद्धांनासुद्धा क्षमता कमी असते, म्हणून या ठिकाणी नागरिकत्वात सहभागी करू नये, म्हणजे राज्यकारभारात सहभागी करू नये, अशा पद्धतीचा विचार ॲरिस्टॉटलने मांडला. पण मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर साहजिकच यातल्या काही गोष्टी आपल्याला पटतात, काही गोष्टी आपल्याला पटत नाही. मग ज्या गोष्टी पटत नाही अशा गोष्टींवर अनेक लोकांनी टीकासुद्धा केली. कारण ॲरिस्टॉटलच्या या सगळ्या विचाराचा जर आढावा घेतला तर आपल्यासारख्यांना सुद्धा काही गोष्टी न पटणार आहे. मग त्यामध्ये आपण पाहतो की नागरिकत्वाची जी व्याख्या केली त्यांनी अतिशय संकुचित केली, असं आज आपल्याला वाटत नाही का? आज जर असं असतं की राज्यकारभारात ज्या व्यक्ती भाग घेतात त्याच नागरिक, तर आपल्याला योग्य वाटेल का? मग आपण तिथे प्रतिक्रिया देऊ शकू का? आपली मतं मांडू शकू का?
आपण राज्यकारभारात सहभागी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षरित्या झालं पाहिजे, हा आपला आजचा दृष्टिकोन आहे. पण या दृष्टिकोनातनं ॲरिस्टॉटलचा जर विचार तपासला तर मित्रांनो इथे त्यांचा विचार संकुचित वाटतो. कारण आज भूप्रदेश व्यापक झाला आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, प्रत्येकाला एकत्र येऊन काम करणं शक्य नाही आहे. प्राचीन काळामध्ये ग्रीक नगर राज्यामध्ये छोटी छोटी नगरराज्य होती, तिथे ह्या गोष्टी सर्व शक्य होत्या. म्हणून तिथे ॲरिस्टॉटलने मांडलेला जो विचार आहे तो आजच्या काळात मात्र आपल्याला संकुचित वाटतो. कारण ज्या व्यक्ती राज्यकारभारात सहभाग घेतात अशाच धनिक व्यक्तींना, श्रीमंत व्यक्तींना, कारण ज्या श्रीमंत आहेत त्यांच्याकडेच फुरसतीचा वेळ आहे, त्याच व्यक्ती राज्यकारभारासाठी आपला वेळ देऊ शकतात, त्यांनाच नागरिकत्व देणं हा जो ॲरिस्टॉटलचा विचार आहे हा संकुचित स्वरूपाचा आहे, हे आपल्या लक्षात येतं. दुसरी गोष्ट आपण इथे पाहतो की आजच्या आपल्या काळामध्ये ही उपयोगी वाटते का? आजच्या काळामध्ये ॲरिस्टॉटलची नागरिकत्वाची संकल्पना आपणास उपयुक्त वाटत नाही. त्याला कारण आहे की आज प्रजातंत्राचा स्वीकार केला आहे. प्रजातंत्रामध्ये लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य. मग आता लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य असल्यामुळे मी माझे प्रतिनिधी निवडून देऊ शकते ना. माझ्या ज्या समस्या असतील, ज्या अपेक्षा असतील, मी त्यांना सांगून त्यांच्यामार्फत त्या कामं करून घेऊ शकते. पण इथे मात्र प्रत्यक्ष सहभागाची अपेक्षा नाही आणि आज प्रत्यक्ष सहभाग शक्य पण नाही. कारण विस्तीर्ण भूप्रदेश, केवळ भारताचा विचार करा, लोकसंख्या जास्त आहे, भूप्रदेश मोठा आहे, सगळ्यांना एकत्र येणं काम करणं शक्य नाही. आणि अशा वेळेस ॲरिस्टॉटलचा जो विचार आहे की प्रत्यक्ष राज्यकारभारात सहभागी होणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनाच नागरिकत्व, त्यामुळे हा विचार आज लागू होत नाही, ही दुसरी टीका केली जाते. कारण त्यांचा जर विचार व्यापक असता, आजही लागू झाला असता तर त्याचं आपण महत्त्व दिलं असतं. पण आज तो आपल्याला लागू करता येत नाही किंवा लागू झालेला पाहायला मिळत नाही. तिसरीकडे आपण पाहतो की स्त्री आणि पुरुष समानतेविषयीचा जो दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो तो ॲरिस्टॉटलमध्ये भ्रामक स्वरूपाचा वाटतो. कारण एकीकडे स्त्रीमुळे कुटुंबात प्रेरणा मिळते, स्त्री कुटुंबाचा महत्त्वाचा घटक आहे, स्त्रियांना राजकारणापासून दूर ठेवतात. का बरं? स्त्रिया बुद्धिमान नाहीत का? स्त्रियांमध्ये क्षमता नाही का? स्त्रिया कर्तृत्ववान नाहीत का? मग असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तर मित्रांनो ही स्त्री पुरुषांच्या संदर्भातली जी भ्रामकता आहे ही आपल्याला त्यांच्या विचारात पाहायला मिळते. आज आपण पाहतो की देशामध्ये अनेक स्त्रियांना राजकारणात सहभागी होण्याची संधी जी मिळाली त्यांनी आपलं नावलौकिक प्राप्त केलं आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर मित्रांनो इथे ॲरिस्टॉटलचे विचार हे आपल्याला उपयुक्त किंवा योग्य वाटत नाही. म्हणून हे भ्रामक दृष्टिकोन त्यांचा असल्याचा आपल्या लक्षात येतं. त्यानंतर आपण पाहतो की ॲरिस्टॉटलने आपल्या अधिकारांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, केवळ कर्तव्यावर भर दिला आहे, अशी पण टीका केली. मित्रांनो जिथे हुकुमशाही असेल तिथे कर्तव्यांना महत्त्व असतं आणि जिथे लोकशाही असेल ना तिथे आपल्या अधिकारांना महत्त्व असतं. म्हणून अधिकार प्राप्त झाले की व्यक्तीकडनं कर्तव्याची अपेक्षा असते. अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, पण इथे कर्तव्य महत्त्वाची ॲरिस्टॉटलने मांडली. म्हणून राज्यकारभाराची व्यक्ती सहभागी होते, कायदा तयार करते, त्याची अंमलबजावणी करते, न्याय देते, या कर्तव्यांशी ती एकनिष्ठ राहते, जबाबदारीने काम पाडते. अशाच व्यक्तींना नागरिकत्व देण्याच्या संदर्भातला ॲरिस्टॉटलचा विचार हा केवळ कर्तव्यावर भर देणार आहे. त्या व्यक्तींना काही अधिकार आहेत, त्या अधिकारांकडे मात्र ॲरिस्टॉटलने दुर्लक्ष केल्याचं आपल्या लक्षात येतं. अशा प्रकारची टीका काही व्यक्तींनी केली. त्यानंतर आपण पाहतो की ॲरिस्टॉटलने संपत्तीच्या आधारावर नागरिकत्व दिलं. म्हणून ज्या व्यक्तींकडे संपत्ती आहे, ज्या धनवान आहेत, अशाच व्यक्ती फक्त राजकारभारात भाग घेऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याकडे गुलाम आहेत आणि गुलाम हे आपण पाहिलं की संपत्ती जी आहे या संपत्तीचे ॲरिस्टॉटलने दोन प्रकार केले, एक चल आणि अचल, ज्याला आपण सजीव आणि निर्जीव असंही म्हणू शकतो. मित्रांनो या सजीव संपत्तीमध्ये आपल्याकडे घोडा, बैल वगैरे किंवा अन्य प्राणी असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडे गुलाम हा सुद्धा एक सजीव प्राणी त्यांनी मांडला. मग आता माणसाला जर सजीव प्राण्यांना, गुलामांना नागरिकत्वापासून नाकारणं ही कितपत योग्य बाब आहे, हा विचार इथे त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. वास्तविक नागरिकत्व देताना ती व्यक्ती आहे, तिलाही मन आहे, तिलाही भावना आहे, फक्त परिस्थितीमुळे तिला आता कष्टाची कामं करावी लागतात असं आपण अपेक्षित धरायला हरकत नाही. कारण परिस्थितीनुसार काही व्यक्तींना शारीरिक श्रम करावे लागतात. पण ॲरिस्टॉटलचं म्हणणं आहे की ज्यांच्याकडे कर्तृत्व नाही, ज्या व्यक्ती बुद्धिमान नाहीत, त्यांना गुलामाचं काम करावं लागतं, शारीरिक श्रम करावे लागतं. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता नसल्यामुळे त्यांना जर आपण काम सांगितलं तेवढंच ते काम करू शकतात, अशा प्रकारचा विचार सांगून त्या ठिकाणी नागरिकत्वापासून गुलामांना वंचित ठेवला. ही गोष्ट मात्र आज न पटणारी आहे. जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता, त्याचप्रमाणे सर्व व्यक्ती समान आहेत असं म्हणतो, कायद्यासमोर सर्व व्यक्तींना समान मानतो, तेव्हा ह्या गुलामगिरीच्या प्रथेनुसार नागरिकत्वांना नाकारणं हे सुद्धा योग्य वाटलं नाही, अशा प्रकारची टीका इथे केली जाते. मित्रांनो गुलामांना नाकारणं याचाच अर्थ ज्या व्यक्ती संपत्तीधारक आहेत अशाच व्यक्तींना नागरिकत्व द्यायचं, म्हणजे ॲरिस्टॉटलच्या नागरिकत्वाच्या संदर्भातला विचार जर आपण बघितला तर इथे मात्र संपत्तीधारक
धनिक लोक, जे श्रीमंत आहेत, अशांनाच नागरिकत्व दिले. म्हणून संपत्ती या घटकाला त्यांनी विशेष महत्त्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मित्रांनो, आजच्या काळात ही उपयुक्त ठरणारी आहे का? कारण आपण लोकशाही स्वीकारली. आज आपल्या देशामध्ये नागरिकत्व देताना संपत्तीचा विचार आपण केला आहे का? शिक्षणाचा विचार केला आहे का? त्यानंतर आपण त्यांच्या बाकीच्या गोष्टी इतर बघितल्या की तुम्ही शहरात राहतात की ग्रामीण भागात राहतात, जातीचा, धर्माचा, वंशाचा कुठेही विचार न करता आपण फक्त काय ठरवलं आहे की ज्या व्यक्तीने आपल्या वयाची विशिष्ट वर्ष पूर्ण केली आहे अशा व्यक्तीला आपण नागरिकत्व दिलं पाहिजे. अशा प्रकारे आधुनिक काळात जर आपण अरिस्टॉटलच्या नागरिकत्वाच्या संबंधाचा विचार जर प्रत्यक्षात लागू करायचा ठरवला तर हे शक्य नाही. ही अशक्यप्राय गोष्ट आहे. अशा पद्धतीने आज आपण अरिस्टॉटलच्या नागरिकत्वासंबंधीच्या विचाराचा आढावा घेतला आहे. मित्रांनो, इथे नागरिक कोण? व ओनली श्रीमंत आहे ना. फक्त श्रीमंत व्यक्ती, ज्या धनिक आहे, ज्या कुलीन आहे, अशाच व्यक्तींना नागरिकत्व बहाल करण्याच्या संदर्भात विचार केला. आणि नागरिक तोच व्यक्ती आहे जो श्रीमंत आहे, त्याच्याकडे रिकामा वेळ आहे, कारण त्यांच्या घरामध्ये काम करण्यासाठी स्त्रिया आहेत, मुलांना सांभाळणारी जबाबदारी स्त्रियांकडनं सांभाळली जाते. शारीरिक श्रमावर आधारित जी कामं आहेत ती करण्यासाठी आमच्या घरामध्ये जर गुलाम असतील तर तो व्यक्ती रिकामा वेळ आपल्या देशासाठी देऊ शकेल. म्हणून धनिक लोकांना केवळ आपल्या वेळेचा सदुपयोग करता यावा, तसंच त्यांच्याकडचा असलेला फावला वेळ देशाच्या राज्यकारभारासाठी लावता यावा, अशा पद्धतीचा विचार लक्षात घेऊन अरिस्टॉटलने नागरिकत्वासंबंधीची जी संकल्पना आहे ती अतिशय संकुचित मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे नागरिकत्वाचा विचार हा आजच्या काळात उपयुक्त ठरणार आहे का? तर मित्रांनो, तो आज आपल्याला योग्य वाटत नाही. कारण इथे स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत म्हणा किंवा मग त्या ठिकाणी श्रीमंत आणि गरीब या आधारावर अरिस्टॉटलने जो केलेला भेद आहे हा आज संयुक्तिक वाटत नाही. म्हणून इथे नागरिकत्वाची संकल्पना ही त्यांची संकुचित असल्याचं आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या भागामध्ये अरिस्टॉटलने मांडलेली नागरिकत्वाची संकल्पना, नागरिक कोण होऊ शकत नाही, नागरिकत्व होण्यासाठीच्या अटी कोणत्या आहे आणि त्यावरचे आक्षेप घेतले गेले, त्याचा सविस्तर विचार आपण या भागात केला. निश्चितच आपणास नागरिकत्वाची संकल्पना जी अरिस्टॉटलने मांडलेली आहे ती समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. अद्यापही मित्रांनो, आपण माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन आपणास प्रथमतः प्राप्त होण्यास मदत होणार आहे. ओके.